तर बघा मी कामावून आल्यानंतर कुठे चालली आहे. हातपाय धुतले, मस्त अशी फ्रेश झाले, केस विंचरले आणि तयार झाले. तर कुठे जाते ते तुम्ही बघा. मी, माझा मुलगा, माझी मुलगी आणि माझ्या बहिणीची मुलगी, आम्ही आता 4 जण चाललो आहोत. घराला कुलूप वगैरे लावलं आणि निघालो आम्ही एका पाठोपाठ गाडीकडं. ऋतूने आणली होती स्कूटी. तर स्कूटीवर बसून आम्ही कुठे निघालोय ते बघा. आम्ही 4 जण चाललो आहोत. कामाची सुट्टी झाल्यानंतर हा प्लॅन ठरला. तर आता 15 ऑगस्ट पण आलेलं आहे. त्याच्यासाठी थोडंसं आर्यनसाठी शूज घ्यायचे होते आम्हाला. म्हणून म्हटलं आता चला, आले लवकर. तर आज काही शेतात कामाला नव्हते गेले, आज तिथल्या तिथंच गेले होते. तर बसले हे तिघं पण आणि मी बसले पुढं गाडी चालवायला. तर निघालो आम्ही आता 4 पण गाडीवर बसून. 4 तसं अलाउड नाही आहे, पण एक 5-10 मिनटाच्या अंतरावर गाव होतं म्हणून आम्ही 4 जण चाललो स्कूटीवर. तर मला येते का स्कूटी बघा. आलो आम्ही गावात. गाडीवर 5 मिनटं लागतात गावात यायला. तर गावात खूप गर्दी असती, ट्रॅफिक जास्त असतं. त्याच्यामुळे मला जास्त ट्रॅफिकमध्ये गाडी चालवता येत नाही. मी आपली लावली रस्त्याच्या अलीकडंच. रस्ता क्रॉस करून आम्हाला पुढं जायचं असतं, कुठल्याही काम करायचं असलं तर. मी रस्त्याच्या अलीकडंच लावली गाडी. आणि आर्यनला घ्यायचे होते शूज, म्हणून आम्ही गेलो शूजच्या दुकानात. म्हणजे या दुकानामध्ये शाळेच्या कुठल्या पण वस्तू भेटतात. तर तिथं काही त्याच्या मापचे शूज भेटले नाही. मग आम्ही निघालो परत निघालो. तर दुसऱ्या दुकानात जायचं होतं. तर म्हटलं आता याच्या पायाचे भेटतात का नाही. मग आलो आम्ही दुसऱ्या दुकानात. तर त्यांना सांगितलं असं असं पाहिजे शूज. मग त्यांनी पाहिलं, आधी म्हटले नाही, नंतर पाहिलं तर भेटला आणि त्याला पाहिजे तसाच शूज भेटला. त्याने एका पायात घालून बघितला, सैल येतोय का पॅक येतोय, पण व्यवस्थित बसला. मग शूज घेतले आणि निघालो आम्ही दुकानाच्या बाहेर. तर निघालो. तर आता काय करायचं, चहा पावडर नव्हती आणि मला या चहा पावडरचा चहा आवडतो. मग नेमके तेच दुकान समोर होतं. मग दिसलं दुकान उघडं, घेतले मग चहा पावडर. कारण दुसऱ्या चहा पावडरची आता सवय नाही राहिली. जी पाहिजे तीच चहा पावडर मिळाली. पैसे दिले आणि निघालो आम्ही चहा पावडरच्या दुकानातून. 4 पण आम्ही एकत्रच. मग आता कुठं जायचं होतं. मग आम्ही शिवाजी महाराजांच्या चौकातून आतमध्ये गेलो. तिथं घेतली, थोडीशी खरेदी केली. तिथून परत आम्ही आलो भाजी मार्केटमध्ये. तर बघा, आमच्या रोजचा भाजी मार्केट असतो. रोजचं भाजी मार्केट आहे शिवाजी चौकामध्येच. छान छान भाज्या भेटतात. ज्याला कोणाला शनिवारच्या बाजारात नाही जाता आलं तर मग ते असं ह्या बाजारातून भाजीपाला घेतं. मी पण भाजीला घेतलं. म्हटलं पुढं जरा चांगले भेटतील. मग पुढं गेल्यावर इकडं अलीकडे सगळे व्यापारी लोक असतात आणि पुढं आपले शेतकरी असतात विकायला घेऊन बसलेले. आणि मी नेहमी त्याच साईडला जाऊन भाजीपाला घेत असते. तर भाजीला घेतलं. निघालो आता घराच्या दिशेने. तर आता गाडी रस्त्याच्या त्या पलीकडेच लावली होती. मग आम्ही 4 जण निघालो. तर आर्यनकडे दिली मी घराची चावी काढून, कारण भाजी घेतल्यामुळं खाली पिशवीत चावी होती गाडीची आणि घराची. मग त्या दोन्ही चाव्या काढून घेतल्या. एक आर्यनकडे दिली घराची आणि मी गाडीची घेतली. मग गाडी त्या रस्त्याच्या त्या साईडला होती. पोरी ह्या साईडला थांबल्या
आणि मी आणि आर्यन गेलो गाडी आणायला. आणि संध्याकाळच्या टायमाला इतकं ट्रॅफिक असतं ना की बास रे बास. खूप गाड्या, खूप गर्दी. गाडी पण काढता येणे मला. इकडं 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 सारख्या गाड्या येत होत्या. मला आणायची होती ह्या रस्त्याच्या ह्या बाजूला गाडी. तर कशी बशी केली चालू आणि आणली रस्त्याच्या ह्या बाजूला. तर बघू शकता तुम्ही किती सारख्या गाड्या येतात जातात. गाडी चालवणं पण काही सोपं नाही आहे गर्दीमध्ये. त्याच्यामुळं मी रस्त्याच्या पलीकडं गाडी नेत नाही, रस्त्याच्या अलीकडंच गाडी उभी करते. आणि मग घ्यायचं होतं दूध. तर आलो डेअरीमध्ये आम्ही दूध न्यायला. तर आम्ही तिघं पण गाडीपाशीच थांबलो. रिद्धीला लावलं मी डेअरीमध्ये दूध आणायला. तर तिला सांगितलं 1 लिटर दूध आणला. आता किती तिला 1 लिटर दूध नव्हतं शिल्लक, कारण 7च्या नंतर येतं ते दूध. तर तिने आणलं अर्धा लिटर दूध. म्हटलं चला अर्धा तर अर्धा, एक दिवस जाईल. रस्त्याच्या त्या बाजूलाच डेअरी आहे. ती रस्ता क्रॉस करून आली या बाजूला. दूध वगैरे ठेवलं पिशवीमध्ये. निघालो आता आम्ही घरी. तर ऋतूला आमच्या चौघांना घेऊन गाडी येत नाही, म्हणून मला म्हटली मावशी तूच घे. मग मीच चालवली गाडी. मग आलो आम्ही बायपासला बघा. आणि नेमकी येत होती आमची गाडी कामाची पुढून, आप्पाची गाडी. नेमकी समोरासमोर चालू आम्ही. मग आम्ही निघालो घरी. आलो घरापाशी. मग केली गाडी बिडी उभी. ऋतूला म्हटलं थांब चल चहा वगैरे पिऊन जा. तिने आम्हाला सोडलं घरी. एक आली 5-10 मिनटं बस म्हटलं आणि नंतर जा. तर बघा आर्यन किती पळत गेलाय घर उघडायला. घरी आलं त्याला खूप घाई असते. घर कधी उघडतो मी, चावी त्याच्याकडे होती ना घराची, म्हणून तो आधी गेला घर उघडायला. तर कुलूप वगैरे उघडलं, गेलं घरात. दमल्यावानी झालं. म्हटलं तर भाजीपाला काढून ठेवा. तर मी आणलं होतं भाजीला ढोबळी मिरची आणली होती, आणि आज आमुषा असल्यामुळे नारळ पण आणला होता. तर नारळ फोडायचा होता. कोथिंबीर, आपल्या मेथीची भाजी. तर गेलेच होते गावात, तर म्हणून म्हटलं भाजीला पण घेऊन यावं म्हणून आणल्या होत्या भाज्या. फ्रीज असल्यामुळं घेवडा आणला होता. परत अजून काय हां चहा पावडर. हे सगळं व्यवस्थित ठेवा म्हणलं भाजीपाला सगळा फ्रीजमध्ये. तर सगळं काढलं पिशवीतून मी. आणि आर्यनला शूज पण घेतला. त्याला म्हटलं बघ व्यवस्थित येतोय का नाही, 15 ऑगस्टला लागतोय, सगळं व्यवस्थित जागच्या जागी ठेव तुझ्या वस्तू. त्याला मी बूट घालून बघायला लावला. तर बूट वगैरे तो घालत होता. तो खूप दमल्यावानी झालतं. तर रिद्धीला म्हटलं आता तू आपल्यासाठी चहा बी बनव, ऋतू पण चहा पिऊन जाईल. तर हे बघा कामावून आल्याच्या नंतर इतकं काम केलं मी एवढं गावात जाऊन. तर माझा व्हिडिओ आवडल्यास तुम्ही लाईक करा, आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करा, आणि लाईक शेअर कमेंट करत जा. तर हे झालं माझा संध्याकाळचा प्रवास. कसा वाटला व्हिडिओ? बाय.